नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 10 धडाकेबाज निर्णय। उद्यापासून सर्वांना खुशखबर। 20 मार्च बुधवार। काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्यात जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी। बचत गटांच्या माध्यमातून होणारे काम हे महिला विकासाबरोबरच तिच्या कुटुंबासाठी देखील महत्त्वाचे ठरत आहे। राज्यात उमेद अभियानात 60 लाख तर माविमच्या माध्यमातून 15 लाख महिला सदस्य असून 2 कोटीपेक्षा जास्त महिलांना बचत गटांशी जोडण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत आगामी शैक्षणिक वर्षापासून शालेय विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या आहारात सुधारणा करून वैविध्यपूर्ण पोषक आहार दिला जाणार आहे। यंदापासून पूरक आहारासोबतच विद्यार्थ्यांना अंडी आणि केळी दिली जात आहेत। विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासासह सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नवीन शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना सोया मिल्क देण्याची योजना शालेय शिक्षण विभागाने आखली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। जालना तालुक्यातील नेर येथे ग्रामीण रुग्णालयात जिल्ह्यामधील पहिली महिला रुग्णवाहिका चालक म्हणून माधुरी गरुड रुजू झाल्या आहेत। या प्रसंगी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विजय वाकोडे यांनी गरुड यांचा सत्कार केला। गरुड यांची रुग्णवाहिका चालक म्हणून नियुक्ती हे महिलांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विजय वाकोडे यांनी व्यक्त केला आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। वाढत्या महागाईत जनतेला आणखी एक झटका बसणार आहे। येत्या 1 एप्रिल 2024 पासून 800 औषधांच्या किमती वाढणार आहेत। या औषधांच्या यादीमध्ये पेनकिलर, अँटीबायोटिक आणि अँटी इन्फेक्शन औषधांचा समावेश आहे। मीडिया रिपोर्टनुसार सरकारने होलसेल प्राइस इंडेक्समध्ये अनेक बदल केले आहेत। तसेच सरकार राष्ट्रीय आवश्यक औषध यादीमध्ये 0.0055% वाढ करणार आहे। गेल्या काही दिवसांपासून औषध कंपन्यांकडून वाढत्या महागाईमुळे दर वाढवण्याची मागणी होत आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षण हक्क कायदा आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अनुसरून 1ली ते 10वी पर्यंतच्या शाळांच्या संरचनेत बदल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। त्यानुसार 4थी पर्यंतच्या वर्गाला 5वीचा आणि 7वी पर्यंतच्या शाळेला 8वीचा वर्ग जोडण्यात येणार आहे। ही नवी संरचना 1ली ते 8वी प्राथमिक, उच्च प्राथमिक व 9वी ते 10वी माध्यमिक अशी आहे। नव्या संरचनेनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांना म्हणजे सरकारी शाळांना अतिरिक्तचे वर्ग जोडले जाणार आहेत। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। राज्यातील तळीरामांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे। यंदा होळीच्या दिवशी दारूची दुकाने रात्री 12 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत। म्हणजेच ही दारूची दुकाने इतर वेळेपेक्षा 1.5 तास उशिरापर्यंत सुरू असतील। याबाबतचे आदेश राज्य उत्पादक शुल्क विभागाकडून देण्यात आले आहेत। त्यामुळे होळीच्या रात्री तळीराम फुल धिंगाणा घालताना पाहायला मिळणार आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। महिला व बालकांवरील अत्याचारांची प्रकरणे निकाली काढण्यासाठी महाराष्ट्रात 138 विशेष जलदगती न्यायालये स्थापन करण्याची योजना केंद्र सरकारने आखली आहे। पण त्यापैकी 100 जलदगती न्यायालयांना निधी उपलब्ध करून देण्यास केंद्राने नकार दिला आहे। परिणामी राज्याच्या तिजोरीवर 48 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडला आहे। दुसरीकडे जलदगती न्यायालयांच्या अभावी महिला व बालकांवरील अत्याचारांची 29,000हून अधिक प्रकरणे प्रलंबित आहेत।